नमस्कार मित्रांनो, आज मी पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आली आहे काही खास किचन टिप्स. नंबर 1, मुगाच्या डाळीचा आहारात समावेश करणे खूप फायदेशीर असते, कारण त्यामध्ये लोह, प्रोटीन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असे अनेक गुण मुगाच्या डाळीमध्ये असतात. मुगाच्या डाळीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे पचन सुधारते. नंबर 2, कलिंगडच्या बिया खाल्ल्याने कर्करोगाचा धोका काही प्रमाणात कमी होतो. नंबर 3, चहा आपल्या शरीरात पित्त तयार करतो, त्यामुळे आपले शरीर अन्न पचवणे थांबवते. नंबर 4, जास्त टेन्शन घेतल्याने रक्त घट्ट होऊन रक्तामध्ये गुठळ्या होऊ लागतात. ब्लॉकेज तयार होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. नंबर 5, उन्हामुळे किंवा इतर काही कारणाने अंगाची आग होत असेल तर चंदनाचा लेप अंगावर लावा, लगेच थंडावा जाणवेल. नंबर 6, ज्या लोकांना अशक्तपणा किंवा मूळव्याधसारख्या समस्या आहेत त्यांनी वांगी खाऊ नये. नंबर 7, कॉफी पावडरमध्ये 2 चमचे कोरफड मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम होईल आणि त्वचेवरील डागही दूर होतील. नंबर 8, व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थांचे सेवन केल्याने त्वचा चमकदार राहते. नंबर 9, जेवण शांतपणे नीट चावून करा, यामुळे अन्न पचायला सोपे जाते आणि शरीराला पूर्ण पोषण मिळते. नंबर 10, रात्री लघवी करणाऱ्या मुलांना खजुराचे दूध उकळून द्यावे, यामुळे रात्री लघवी करणे बंद करतील. नंबर 11, आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनते, संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो. नंबर 12, पालकाची सुकी किंवा पातळ भाजी बनवताना त्यामध्ये चिंच किंवा लिंबू आणि थोडासा गूळ टाकावा, यामुळे पालकाचा उग्रपणा निघून जातो. त्याचबरोबर पालकाच्या भाजीमध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकावे, यामुळे पालकाची भाजी चवीला अप्रतिम लागते. नंबर 13, सलग 15 दिवस रोज डाळिंबाचे सेवन केल्याने पाय दुखणे दूर होते. रोज डाळिंबाचे सेवन केल्यास सांधे आणि हाडांचे दुखणे सहज कमी होऊ शकते. याशिवाय दररोज डाळिंबाचा रस पिणे फायदेशीर ठरेल. नंबर 14, रक्त कमी झाल्याने डोकेदुखी तसेच छातीत दुखण्याची समस्या जाणवू लागते. नंबर 15, उसाचा रस पिल्याने उचकी थांबते. नंबर 16, मुळ्याचा रस पिल्याने पोटातील दगड तयार होणे थांबते. नंबर 17, सर्दी खोकला थांबत नसेल तर दुधात केसर मिसळून प्यावे आणि चिमूटभर केसर कपाळ व छातीवर चोळावे. नंबर 18, रोज रात्री लघवी करून झोपल्याने किडनी कधी खराब होत नाही. नंबर 19, ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे त्यांनी उसाचा रस आवर्जून प्यावा, पचनशक्ती ठीक होईल. नंबर 20, सकाळी काकडी खाल्ल्याने तुमच्या हृदयाचे ठोके नियंत्रित होण्यास मदत होते. नंबर 21, तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर त्यावर शेंगदाण्याचे तेल लावा, यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार राहील. नंबर 22, जर BP वाढलं असेल तर सकाळी शेळी भाकरी दह्यात टाकून खा, पण एक लक्षात ठेवा, त्यात मीठ घालू नका, खूप फरक पडतो. नंबर 23, लूज मोशनचा त्रास होत असेल तर लगेच तांदळाचे पाणी करून प्या, तुम्हाला आराम मिळेल. नंबर 24, काम करताना कोमट पाणी प्यायल्याने संपूर्ण शरीर स्वच्छ होईल. नंबर 25, पोट दुखत असेल तर शिळ्या तोंडी दही खा. नंबर 26, आवळा खाल्ल्याने शरीरात कर्करोगाच्या पेशींची वाढ व प्रसार होत नाही, तसेच कॅन्सरपासून बचाव होतो. नंबर 27, जेवणानंतर लगेच झोपणे टाळा, पचन नीट होत नाही, अजीर्ण होते आणि हळूहळू वजन वाढते. नंबर 28, ताण कमी करण्यासाठी पाय गरम पाण्यात ठेवणे
दिवसाचा थकवा जातो, मन प्रसन्न होते. नंबर 29, पुरणपोळी करताना कणिक आणि पुरण एकसारखंच असावे, म्हणजेच पुरण आणि कणकेची कन्सिस्टन्सी एकसारखी असावी. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कणिक मळून झाल्यावर पुरणपोळी करायच्या आधी एका पसरट भांड्यात घेऊन तेल आणि पाणी लावून कणिक परत एकदा व्यवस्थित मळून किंवा तिंबून घ्यावी. पुरणपोळी हवी तशी पातळ लाटता येते आणि पुरणही बाहेर येत नाही. नंबर 30, जंक फूड किंवा अतिरिक्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी वाढते, तसेच मधुमेह, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि इतर अनेक गंभीर आजार होऊ शकतात. नंबर 31, शरीरात रक्त कमी झाल्याने पचन खालावते. कधीकधी कोणत्याही कारणास्तव मळमळसुद्धा होऊ शकते. नंबर 32, जर हृदयाचे ठोके वाढले तर रिकाम्या पोटी कांदा मधात मिसळून खा. नंबर 33, तोंडाची मूठभर काळे मीठ घालून चाखल्याने हृदयविकाराचा झटका येत नाही. नंबर 34, हृदयाचे ठोके, शरीरात रक्ताची कमतरता झाल्याने हृदयाचे ठोके जलद पडू लागतात. यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. नंबर 35, ज्या स्त्रिया पायात चांदीचे पाय घोळ घालतात त्यांच्या वेदनांच्या समस्यापासून मुक्ती मिळते आणि त्यांची हाडे मजबूत होतात. नंबर 36, काळ्या ओठांना गुलाबी आणि मुलायम बनवण्यासाठी रात्री झोपताना ओठांवर दही लावा. नंबर 37, कधीही जोराने शिंकू नका, कारण यामुळे कानाचा पडदा फाटू शकतो. नंबर 38, बोटे मोडण्याच्या सवयी असणाऱ्या व्यक्तींचे सांधे कमजोर होतात. नंबर 39, नेहमी तरुण आणि उत्साह दिसण्यासाठी दुधात खारीक उकळून प्या. हा साधा उपाय तुम्हाला दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करेल. नंबर 40, रिकाम्या पोटी तहान लागली तर लगेच पाणी पिऊ नका. अगोदर थोडा गूळ खा आणि मगच पाणी प्या. नंबर 41, अंगात विचित्र वेदना होत आहेत, केस सकाळी पांढरी होत आहेत, तर हे टाळण्यासाठी गाईचे तूप खा. नंबर 42, तुमची भुंकी घट्ट झाली तर तुमच्यात ताकद नसल्याचे लक्षण आहे. लगेच फळ वगैरे वापरायला सुरुवात करा. नंबर 43, ज्या मुलांचे डोळे भुरे असतात त्यांचा मेंदू खूप तीक्ष्ण असतो. नंबर 44, बकरीच्या दुधासोबत पिस्ता खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. नंबर 45, जो व्यक्ती डोळ्यात सुरमा घालून झोपतो त्याच्या डोळ्यांची दृष्टी सदैव तेजस्वी राहते. नंबर 46, दररोज सफरचंद खाल्ल्याने मेंदूचा विकास चांगला होण्यास मदत होते, तसेच हृदयासाठी पण सफरचंद उपयुक्त ठरते. आपल्या त्वचेसाठी सफरचंद चांगले काम करते. शरीरात भरपूर ऊर्जा तयार होऊन आपण आपले काम व्यवस्थित पार पाडू शकतो. नंबर 47, तांदूळ जास्त प्रमाणात आहारात घेतल्याने मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी हानिकारक ठरतो, कारण तांदळामध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते. नंबर 48, तूप खाणे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे त्वचा मुलायम राहते, तसेच वात पित्त कमी होते, दृष्टी चांगली राहते. नेहमी तूप खाल्ल्याने अन्न पचनास मदत होते, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच तूप मेंदूसाठी उत्तम टॉनिक समजले जाते. नंबर 49, दररोज मूठभर फुटाणे आणि गूळ खाण्याचे फायदे आपल्याला होतात. कॅल्शियम वाढवण्यासाठी गूळ आणि फुटाणे खावेत. रक्तामधील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी गूळ आणि फुटाण्याचे सेवन फायद्याचे आहे. रोज थोडासा गूळ आणि मूठभर फुटाणे खाल्ल्याने हृदयाच्या संबंधित समस्या दूर होतात. नंबर 50, जगातील सर्वात शक्तिशाली भाजी म्हणजे शेवगा, ज्यामध्ये दुधासोबत 4 पट जास्त कॅल्शियम, केळीपेक्षा 3 पट जास्त पोटॅशियम आणि मांसाहारापेक्षा दुप्पट प्रमाणात प्रोटीन असते. नंबर 51, खाज येत असलेल्या जागेवर कांद्याचा रस लावल्याने खाज सुटण्यापासून आराम मिळतो. नंबर 52, गुळाचे सेवन करणाऱ्या महिलांना थकवा जाणवत नाही आणि त्यांची ऊर्जा अबाधित राहते. नंबर 53, अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोपणाऱ्या महिला लवकर वृद्ध होतात. नंबर 54, ज्या महिला गरम दुधासोबत जिलेबी खातात त्यांना भूक नेहमीच चांगली लागते.
नंबर 55, थंडीच्या दिवसात गोड शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला उष्णता मिळते. नंबर 56, संध्याकाळी 6 नंतर जड अन्न टाळावे, कारण जड जेवण खाल्ल्याने कॅलरीज चरबी म्हणून साठवल्या जातात, त्यामुळे वजन वाढते. नंबर 27, टॉयलेटला गेल्यावर जर दात दाबून ठेवले तर तुम्हाला कधीही लकवा येणार नाही. नंबर 58, जास्त मीठ खाल्ल्याने केस उडून जातात, झोप कमी होते व लठ्ठपणा वाढतो. नंबर 59, तोंडातून वास येत असेल तर सुंठ चगळा. हा जुना उपाय सकाळी उपाशी पोटी केला तर जास्त फायदा होतो. नंबर 60, लघवी करताना जळजळ होत असेल तर 3 चमचे इसबगोळची भुकटी 1 ग्लास पाण्यात भिजवून त्यात थोडी साखर घाला. हे दिवसातून 2 वेळा पीत जा. नंबर 61, भाजी शिजवताना झाकणावर पाणी ठेवू नका. पाणी आत जाऊन भाजी पांचट आणि चव बिघडते. नंबर 62, हिरड्यांची सूज आली असेल तर काळी मिरीचा काढा करून दिवसातून 4 ते 5 वेळा गुळण्या करा. लगेच आराम पडेल आणि दुखणे थांबेल. नंबर 63, महिलांनी शतावरीचे सेवन आवर्जून करावे. याने मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या सर्व समस्या जसे की पोट व पाठदुखी, जास्त रक्तस्राव, कमी रक्तस्राव, वेळेआधी किंवा उशिरा पाळी येणे, रक्ताच्या गाठी पडणे, क्रम येणे, अशक्तपणा आल्यासारखे वाटणे, या सर्व समस्या दूर होतील. नंबर 64, खूप जास्त वजन असणाऱ्या महिलेने तिच्या बेंबीत लिंबाचा रस घालावा. हळूहळू तिचे वजन कमी होऊ लागेल. नंबर 65, दर 3 दिवसांनी हळद आणि बेसनाचे उठणे चेहऱ्याला लावा. याने चेहरा नितळ आणि सुंदर दिसू लागेल. नंबर 66, वजन उतरवण्यासाठी दह्यात काळी मिरी आणि काळे मीठ टाकून घ्या. याने शरीरात साठलेली चरबी जलद गतीने कमी व्हायला सुरुवात होते. नंबर 67, केस चमकदार करायचे असतील तर महागडा शॅम्पूच्या मागे न लागता आंबट दही केसांना लावा, मग बघा केस कसे चमकतात. नंबर 68, बदाम खाल्ल्याने सर्दी आणि पडसे कमी होतो. बदामाला गरम मानतात, त्यामुळे ते सर्दी पडशावर उपयोगी आहे. नंबर 69, पाणी प्यायल्यावर लगेच बसू नका, थोडे चालत जा. यामुळे आयुष्यभर तुमचे गुडघे दुखणार नाहीत. नंबर 70, चाचणीत खूप कॅल्शियम असते, त्यामुळे हाडे मजबूत होतात. आठवड्यातून एकदा तरी नाचणीची भाकरी खात जा, बघा कसे हाडे कणखर होतील. नंबर 71, तापावर एक उत्तम घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला गरम चहा पिणे. यामुळे ताप लवकर उतरण्यास मदत होते. नंबर 72, तुम्हाला कंबरदुखीचा त्रास होत असेल तर बडीशेप दुधात मिसळून प्या. यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. नंबर 73, खजूर आणि मनुका प्रमाणात भिजवलेले काळे चणे सकाळी उठून खाल्ल्यास तुमचे वजन वाढण्यास मदत होईल. नंबर 74, कापलेला कांदा चुकूनही दुसऱ्या दिवशी खाऊ नये, कारण यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. नेहमीच ताज्या कांद्याचे वापर करा. नंबर 75, महिलांनी 1 कप पाण्यामध्ये तुळशीची 7 ते 8 पाने उकळून ते पाणी गार करून दररोज प्यावे. याने कंबरदुखी कमी होण्यास निश्चित मदत होते. नंबर 76, ज्या महिला रोजच्या आहारामध्ये गोड पदार्थ किंवा साखरयुक्त पदार्थाचे सेवन अधिक करतात त्या लवकर वृद्ध होतात. नंबर 77, मिठाच्या पाण्याजवळ झोपल्यामुळे डासांना प्रतिबंध होतो आणि डास चावत नाही. नंबर 78, तुम्ही जर एकच उशी न धुता बरेच दिवस वापरत असाल तर याने तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू शकतात आणि तुम्हाला डोकेदुखी देखील होऊ शकते. नंबर 79, केस रोज धुवू नये, यामुळे केस गळण्याआधी समस्या अधिक होते. नंबर 80, शरीरात कुठेही रक्त जमा झाले असल्यास आल्याचे पाणी घ्या. नंबर 81, दुधात वेलची पूड घालून घेतल्याने थकवा दूर होतो. नंबर 82, रात्री अंधारात झोपल्याने मानसिक त्रास होत नाही. नंबर 83, रोज 1 खजूर खाल्ल्याने अशक्तपणा जाणवणार नाही. नंबर 84, किडनी निरोगी ठेवण्यासाठी रात्री लघवी करून झोपावे. नंबर 85, जेवण झाल्यानंतर लगेच आंघोळ करू नये, यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात.
नंबर 86, सकाळी तोंड न धुता पाणी पिल्यामुळे पोट साफ होते आणि शरीर स्वस्थ राहते. नंबर 87, अन्न सारखं गरम केल्याने त्यातील पोषक घटक हे निघून जातात आणि आपल्या शरीरावर या अन्नाचा काहीच परिणाम होत नाही. नंबर 88, रोज सकाळी कोमट पाणी पिल्याने पोट साफ होते आणि चेहऱ्यावर चमक येते. नंबर 89, जी व्यक्ती खूप विचार करते आणि सतत टेन्शन घेते त्याच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात. नंबर 90, चेहरा निस्तेज व ड्राय झाला असेल तर चेहऱ्यावर गुलाबाची पेस्ट तयार करून लावल्याने चेहरा टाईट आणि चमकदार होतो. नंबर 91, जर ज्वारीची भाकरी बनवताना मोडत असेल तर पीठ मळताना त्यामध्ये 1 चमचाभर गव्हाचे पीठ घालावे. यांनी पिठाला चिकटपणा येतो आणि भाकरी मोडत नाही. नंबर 92, पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये लिंबू, आले आणि बडीशेप टाकून प्यावे. याने पचन सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. नंबर 93, शिळ्या भाकरीत भरपूर प्रमाणात फायबर असते. दुधासोबत शिळी भाकरी खाल्ल्यामुळे अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोटाच्या बऱ्याच समस्या दूर होतात. नंबर 94, सूर्य मावळल्यानंतर आपली पचनशक्ती क्षीण होते. त्यामुळे या वेळेत शक्यतो जड अन्न खाणे टाळावे. जमले तर सायंकाळी 6 ते सकाळी 9 या वेळात काही खाऊ नये, म्हणजे इंटरमिटेट फास्टिंग होईल. याने पोटाला आराम मिळतो, खाल्लेले पचेल, परिणामी वजन कमी होईल, पोट कमी होऊ लागेल. नंबर 95, आठवड्यातून किमान एकदा कोमट पाण्यात हळद टाकून पिल्याने पोट साफ राहते. नंबर 96, रात्री झोपताना नाभीत तूप किंवा मोहरीचे तेल घातल्याने शरीरातील उष्णता बाहेर पडते. त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स तसेच पोट पूर्णपणे नष्ट होते. नंबर 97, आठवड्यातून एकदा चहा पावडरच्या पाण्याने केस धुतल्याने केस चमकदार व मजबूत होतात. नंबर 98, रोज गव्हाची चपाती खावी. यामुळे तुमचे पोट नेहमी मजबूत राहते. नंबर 99, पुदिन्याच्या पानांचे वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील छिद्रे साफ होतात आणि चेहरा टवटवीत दिसतो. नंबर 100, कांदा कधीही दूध किंवा दह्यासोबत खाऊ नका. याने विषबाधा होऊ शकते. अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.